आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. खूप स्वागत आहे. खूप स्वागत आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. कशा आहात सर्व? मस्त. मस्त मजेत. सुंदर छान. आत्मा नमस्ते रेणुकाताई. नमस्ते. कशा आहात? कुठे गेल्या होत्या ट्रिपला? बहुत बढिया. ट्रिपला कुठे गेल्या होत्या? छान. ट्रिपला बोलते ना, नंतर सेशन नंतर बोलते. ओके. बरं बरं. आत्मा नमस्ते सगळ्यांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी एकत्र ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना या ऊर्जेसोबत जोडण्याची जी ओढ असते ना, ही ओढ आपल्याला एकत्र घेऊन येत असते. खरंच आहे, खूप ऊर्जा आहे या ऊर्जेमध्ये. तेवढीच ताकद आहे आणि तेवढंच प्रेम आहे, तेवढीच आपुलकी आहे, तेवढीच आपल्याला जिज्ञासा आहे. आणि हो, दिवसेंदिवस आपल्याला येत असणारे सकारात्मक अनुभव आपल्याला या ऊर्जेपर्यंत खेचून आणण्यासाठी खूप मदत करतात. खूप धन्यवाद या ब्रह्मांडीय ऊर्जेचे. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मला आजच्या सेशनला सुरुवात करण्या अगोदर तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करायची आहे की आपण आज रविवार नसून सुद्धा अगदी ठरलेल्या वेळेवर मी मधल्या सेशन मध्ये बोलवलं आहे आणि तुम्ही आजच्या मधल्या दिवशी सुद्धा सेशनला हजर आहात. मोठ्या प्रेमाने अनेक नवीन सदस्य आहेत. विशेष तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि खूप स्वागत आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल अशीच मी आशा करते आणि असाच मला विश्वास आहे. खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपल्यामध्ये खरोखर काही बदल होतो का, तर हेच ऐकून घेण्यासाठी आजचं सेशन आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा आणि सामर्थ्यवान व्हा. आजचं सेशन आहे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आपल्याच आतील ऊर्जेचा शोध घ्या, आपल्याच शक्तीचा पुन्हा वापर करा आणि सामर्थ्यवान व्हा. असं आजचं सेशन आहे. आणि हो, नक्कीच सामर्थ्यवान व्हा हे शब्द खूप मोठा झाला आहे. येस, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी हा शब्द वापरला जातो, पण आज आपण एका स्पेशल विषयासह सामर्थ्यवान कसं व्हायचं हे बघणार आहोत. आणि हे सगळे विषय येतात कुठून? अनेक जणांचं म्हणणं आहे, तर हे विषय येतात तुमच्या मागणीमधून. तुम्ही ज्या ज्या गोष्टी मागता त्या त्या गोष्टी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून पुरवण्याचा तुम्हाला एक छोटासा प्रयत्न केला जात आहे. तर तरीही मी अगोदर विचारेल आजचं सेशन सुरू करण्या अगोदर की खरोखर नवीन लोक काय किती आहेत. जर नवीन लोक असतील तर मग आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे बघूया आणि मग नंतर कशा प्रकारे सामर्थ्यवान होण्यासाठी आपल्याला ऊर्जा मदत करणार हा विषय घेणार. नाही तर मग आपण आहेच डायरेक्ट आपल्या सेशनला सुरुवात करूया. कोणी नवीन नवीन कोण कोण आहे तर प्लीज थोडस चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा किंवा हँड राईज करा म्हणजे मला कळेल. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ओके ओके, इलेक्ट्रिक हँड राईजही केला तरी चालेल. खूप साऱ्या मागण्या युट्यूबचे सदस्य करत असतात. युट्यूबवरून अनेक सदस्य, सन्माननीय सदस्य खूप साऱ्या मागण्या करत असतात. प्रत्येक मागणी पूर्ण होईल असं नाही. कोणी पॉवर बॉल मागितला आहे, कोणी वॉटर बॉल मागितला आहे. आपण जे जे देण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच या सेशनला तुम्ही
प्रवेश घ्या, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुळा. तुम्हाला अगदी सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. तुम्ही जेवढे एनर्जी एक्सचेंज देसाल त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही सुद्धा तेवढाच विश्वास ठेवसाल, तुम्ही सुद्धा म्हणसाल हो मला जेवढं हवं होतं त्यापेक्षा खूप जास्त मला मिळालेलं आहे. हा विश्वास मी तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये देते. आणि फक्त मीच नाही तर जे सन्माननीय सदस्य जे आमचे रेकी हिलर शिकलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील की यस, जे एनर्जी एक्सचेंज भरतो त्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत, मिळतात. आपण सेवा म्हणून काही सेशन घेत असतो, मात्र रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा काहीतरी नियम असा आहे की ऊर्जेसोबत जोडण्यासाठी एनर्जी एक्सचेंज हे घ्यावं ही एक नियम आहे. त्यामुळे जे काही नाममात्र शुल्क हवं असतं ते आपण घेत असतो. तर बघा, यस, लाईव्ह मध्ये सांगते आहे याचं कारण असं की कुठेही काहीही चोरून लपून लपवाछपवी काहीच नाही आहे. जे आहे ते सगळं सगळं तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक अनेक आयामावर, अनेक आयुष्याच्या वळणावर सामर्थ्यवान झालेलो आहोत. अनेक प्रश्नांना आपण सहजतेने तोंड द्यायला एक ताकदवान झालेलो आहोत. ही ऊर्जा आपल्यामध्ये आलेली आहे आणि या ऊर्जेचा आपण किती किती धन्यवाद मानावे. तुम्ही, मी, आपण खरोखर तेवढे धन्यवाद मानूच शकत नाही या ऊर्जेने आपल्याला जेवढं जेवढं दिलं आहे. शब्दांमध्ये व्यक्त करता न येणाऱ्या भावना आहेत. आपण शब्दांमध्ये अनुभव व्यक्त करू शकत नाही. काय काय मला मिळालेलं आहे, काय काय आपल्या सगळ्या हिलर्सना मिळालेलं आहे. एवढी ही ऊर्जा आपल्या सगळ्यांसाठी काम करते आहे. आणि हो, आपल्या सगळ्यांसाठी याचाच अर्थ की सगळ्यांसाठीच करते. जो जो ऊर्जेसोबत प्रामाणिकपणे जोडतो, जो जो प्रामाणिकपणे थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, त्याकरिता ही ब्रह्मांडीय ऊर्जा अगदी भरभरून द्यायला तयार असते, भरभरून द्यायला तयार असते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे आपण नक्कीच समजून घेणार आहे. त्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपण सर्वजण अगदी असं शांतपणे डोळे बंद करूया. माझ्या स्टाईलने म्हणूया. यस, व्हिडिओ सुरू करूया. शांतपणे डोळे बंद करून बसा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास पूर्ण लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या श्वासासोबत माझ्याकडे एक सकारात्मक ऊर्जा येत आहे आणि जाणाऱ्या श्वासासोबत हीच सकारात्मक ऊर्जा मी या ब्रह्मांडाला पुन्हा देत आहे, या सृष्टीमध्ये पुन्हा देत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून. पुन्हा एकदा येणाऱ्या श्वासासोबत आनंद, खुशी, प्रेम सोडून घ्या. आनंदी आनंद सगळीकडे. आतील आनंदाला अनुभवा. आपल्या आतील आनंदाचा अनुभव घ्या. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. सर्व देव देवता, सर्व संत, गुरु, सद्गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, माझे कुलदेवता, माझं कुलदैवत, माझे गुरु, सद्गुरु, सर्व हिलिंग एंजल्स, रेकी ग्रँड मास्टर्स, डॉक्टर मिका उसूई, सर्व हिलिंग ग्रँड मास्टर्स, आम्ही आज या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने स्वतःला सामर्थ्यवान कसं करावं हे समजून घेत आहोत. आपण आमच्या सोबत आहातच. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू युनिवर्स. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय?
तर आपण अनेक टिपिकल शब्दांमध्ये या ऊर्जेसोबत ओळख करून घेतलेलीच आहे की रे म्हणजे काय, की म्हणजे काय, प्रकाश, स्वतःमधील श्वास, प्राणशक्ती. यस, हे सर्व काही बरोबर आहे, हेच बरोबर आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी म्हणजे ज्या ऊर्जेच्या असण्याने मी जिवंत आहे, तोच प्रकाश, तीच प्राणशक्ती, तीच ऊर्जा, तुमच्या माझ्या आतमध्ये सुरू असलेला तोच श्वास, ज्या प्राणशक्तीच्या असण्याने, त्याच ऊर्जेच्या असण्याने तुम्ही आणि मी आज इथे आहोत, हे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. हो, एवढंच सोपी आहे. याच ऊर्जेचा वापर आपल्या असण्यासाठी आहे, आपल्या इच्छांसाठी आहे, आपल्या क्षमता वाढवण्यासाठी आहे, आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी आहे, आपल्या स्वतःला दुरुस्त करण्यासाठी आहे, आजारपणामधून असो, मानसिकतेमधून असो, आर्थिकतेमधून असो, किंवा आयुष्याचा कुठलाही प्रश्न असू देत, आपणच स्वतःला हील करू शकतो. स्वतःच्या प्रश्नांमधून बाहेर काढण्याची क्षमता आपल्यामध्येच दिलेली आहे. कोणी? तर ज्याने आपल्याला पाठवलेला आहे त्याने, या पृथ्वी तलावर. नक्कीच आपल्या आई वडिलांनी आपल्याला या पृथ्वीवर आणलेलं आहे. हो, पण कुठली तरी एक ऊर्जा आहे जी आपल्याला पुन्हा पाठवते आहे. आई वडिलांसह आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत या जन्मासाठी. मात्र एक सोल म्हणून आपण जे कायमस्वरूपी येथे आहोत, आता कोणीही स्वतःला अनम्यूट करू शकणार नाही. ओके. कारण डिस्टर्ब झालं की तुम्ही नंतर मान्यच नाही करत. नाही मॅडम, माझा माईक ऑन नव्हता असं म्हणता तुम्ही. तर असू देत, काय हरकत नाही. स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्यांचीच गरज आहे सेशनला, तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेची गरज आहे. आणि अगदी असेच हात धरून बसलं पाहिजे असं नाही. शांत बसा, रिलॅक्स बसा. बघा, आपल्याच आतमध्ये ती ऊर्जा आहे ज्याने आपल्याला जन्मजन्मांतरीसाठी पाठवत आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेसह आपल्यामध्ये असलेली ही क्षमता, ही ऊर्जा, या ब्रह्मांडासोबत आपल्या मध्ये असलेली ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो. मग ही ब्रह्मांडीय ऊर्जा मॅडम एवढ्या वेळचं म्हणत आहेत, हे का? तर बघा, आई वडिलांसह आपण या जन्मामध्ये आलेलो आहोत, नक्कीच. परंतु आपण वारंवार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि वेदांमध्ये, आपल्या सर्व शास्त्रांमध्ये जे लिहिलेलं आहे त्यानुसार आपण येथे फिरत आहोत सोल स्वरूपामध्ये. आणि आपल्या हायर सेल्फ सोबत आपण कायम कनेक्ट असतो. आणि हे म्हणजे काय, तर आपण एका सोर्स कडून कायम ऊर्जा घेत असतो. मग हा सोर्स कोणता? यस, हा सोर्स म्हणजे जे काही तुम्हाला दिसते आहे बाहेर, ते ज्या पंचतत्वापासून बनलेलं हे विश्व आहे. या विश्वामध्ये एक आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी एक जी एनर्जी नेमलेली आहे, त्या एनर्जी सोबत मोठ्या प्रमाणात आपण कनेक्ट होणे. कठीण होत आहे, थोडस कठीण होत आहे समजायला. माझ्या उच्च आत्म्यासोबत मला एका एनर्जी सोबत, माझ्या हायर सेल्फ सोबत, माझ्याच, आपण सोप्या भाषेत म्हणूया, माझ्याच हायर सेल्फ सोबत ज्यापासून मी कायम ऊर्जा घेत असतो, त्या ऊर्जेसोबत मोठ्या प्रमाणात कनेक्ट होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा कशी घ्यावी हे शिकण्याचं टेक्निक, ही पद्धती
म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत एकरूप होईल. आपण आताही जे नवीन लोक आहेत अगदी सेशनला, आपण प्रत्येक जण अगदी जन्मापासून आपल्या या ऊर्जेसोबत एकरूप असतो बरं काय. नाहीतर एखाद्याला वाटेल अरे आपण आता सेशनला जुडलो आहे म्हणूनच आपण एकरूप होणार, मी काही फार विशेष तुम्हाला शिकवणार नाही, एवढं लक्षात घ्या. तुम्ही आणि मी कायम या ऊर्जेसोबत एकरूप आहेच आहेच. परंतु झालं असं की आपण जेवढ्या प्रमाणात या ऊर्जेसोबत एकरूप असावं तेवढं नाही. का नाही? बघा पुन्हा एक सांगते, जेव्हा आपला जन्म झाला ना तेव्हा आपण ऊर्जेसोबत पूर्णतः एकरूप होतो. परंतु या जगामध्ये आल्यानंतर कुठे राग, कुठे लोभ, कुठे द्वेष, कुठे काही अनेक साऱ्या गोष्टी. तर यामुळे काय झालं आहे, तर आपले जे चक्र छान प्रकारे फिरत होते, बॅलन्स होते, आपली ऊर्जा आपल्या शरीरामध्ये छान प्रकारे फिरत होती, त्यामध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण झाले, कुठेतरी अडथळा निर्माण झाला. आणि या अडथळ्यामुळे काय झालं, तर आपल्या मानसिकतेवर, आपल्या आरोग्यावर, आपल्या इतर अनेक साऱ्या गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. थोडक्यात काय काय झालं हे, तर आपण या अनेक साऱ्या गोष्टींमध्ये अटकलो आहे. येस, म्हणून जसं जसं आपण मोठं मोठं होतं, बघा बरं लहान मुलांचं किती छान असतात, ते एकदम टवटवीत असतात ना. एखादी गोष्ट तुटफूट झाली, काही जखम झाली, पटकन भरून निघते त्यांची, निघते. पडले ना, खरचटला ना, गंमत आपण त्यांना हिलिंग देतो, एनर्जी देतो. यस, हे सुद्धा तेच. हुंकर मारते ना आई. यस, प्रत्येक आईने हेच केलंय, मारली आहे ना. प्रत्येकाने आपल्या बाळाला जेव्हा कुठं लागलं, पडलं, खरचटलं, तेव्हा काय केलंय, हुंकर मारली आहे किंवा असा हात केला आहे. तर आपण काय केलं आहे, अप्रत्यक्षरित्या आपल्या ऊर्जेचा वापर केला आहे, हिलिंग दिली आहे. आणि याच ऊर्जेचा वापर आपण केलाय, पण कसा, नकळतपणे. आपल्याला माहिती होतं आपण करतो आहे, नाही, आपण अगोदरच ऊर्जावान आहोत, एवढं लक्षात घ्या. पण काय झालं, आपल्याच शक्तीचा आपल्याला विसर पडला आहे आणि अनेक कारणांनी आपण आपली शक्ती कमी केली आहे. आणि याच शक्तीचा पुन्हा आपल्यामध्ये असलेल्या या पूर्ण शक्तीचा, पूर्ण ऊर्जेचा वापर आपल्याला करायचा आहे. हे कसा करावा हे शिकून घ्यायचं आहे. हे शिकणं म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणं. मग मला सांगा, माझ्याजवळ जे आहे अगोदरच, हे काही मी नव्याने शिकणार आहे का? नाही. जे माझ्यामध्ये आहे हे कुठंतरी विसर पडल्यासारखं झालं आहे. तुमच्याकडे सगळी ऊर्जा आहे, म्हणूनच मी वारंवार सांगते, नाही, काही गरज नाहीये असं करण्याची. गरज आहे फक्त तुमच्यामधील क्षमता ओळखण्याची. आपल्या सर्व साधू संत महात्म्यांनी आपल्याला हेच सांगितलं होतं की तुझं आहे तुझं पासी, परत तू जागा भुललासी, माणसातील देव शोधा, हेच सांगितलंय ना. प्रत्येक कुठल्या धर्मामधले शिकवणूक वेगळी आहे? कुठल्याच नाही. प्रत्येक धर्मामध्ये हीच शिक्षा आहे. प्रत्येक पंथामध्ये सुद्धा हीच शिक्षा आहे. काय? तर माणसातला देव ओळखा. म्हणजेच काय, तर तुमच्या आतमध्ये असलेली ऊर्जा ओळखा. आणि माणसातला देव ओळखणं म्हणजे काय, तर आपण मंदिरात जाऊन पूजा करू नका असा याचा अर्थ होत नाही. तर याचा अर्थ असा होतो की तेथे जे आहे ते तुझ्या आतमध्ये सुद्धा आहे, याला तर ओळख. आणि जेव्हा या सोबत तुम्ही एकरूप असाल, जेव्हा याची तुम्हाला ओळख होईल, जेव्हा तुम्ही याला समजून घेसाल, तेव्हा आपोआप तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जी ऊर्जा हवी आहे तीच मिळणार.
मग तुम्ही कुठल्याही धर्माचे कुठल्याही पंथाचे असू देत, आपापल्या ऊर्जास्थानी आपल्याला तीच ऊर्जा मिळणार. एवढंच नव्हे तर आपल्या धर्मानुसार दुसऱ्या धर्माच्या ऊर्जास्थानी सुद्धा आपल्याला तीच ऊर्जा मिळणार. कोठेचं मतभेद, कोठेचं काय म्हणूया आपण विरोध राहणार नाही. जेव्हा आपण आपल्या आतल्या ऊर्जेसोबत एकरूप होऊया ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक स्थानावरची ऊर्जा कशी घ्यायची आणि प्रत्येक स्थानावरची ऊर्जा समजण्याची, ती ग्रहण करण्याची क्षमता आपल्या आतमध्ये येणार. म्हणूनच आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुमच्या आतल्या देवाला, देवत्वाला ओळखा. त्यांनी देव का म्हटलं तर आपल्याला ते पटकन कनेक्ट व्हावं यासाठी. मग मी जे म्हणत होते की आपल्याच हायर सेल्फ सोबत, आपल्याला मोठ्या प्रमाणात जोडायचं आहे. म्हणजेच काय तर ज्या ऊर्जेच्या साह्याने आपण इथपर्यंत आलेलो आहोत, या ऊर्जेसोबत मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी करायची आहे. का तर आपल्या हायर सेल्फला माहिती आहे नेहमी की माझ्यासोबत काय होणार आहे आणि कशा प्रकारे ते आपल्याला त्यातून मार्ग काढायचा आहे. मग ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, याला शब्द रेखी यासाठी दिला आहे कारण ह्या ज्या टेक्निक आहेत ह्या अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आहे. या ऊर्जेचा कदाचित नाव वेगळं असेल परंतु ऊर्जा मात्र तीच. आपल्या साधू संत महात्म्यांनी आणि प्रत्येक व्यक्तींनी आतापर्यंत इतरांना हील करण्यासाठी, इतरांवर उपचार करण्यासाठी, इतरांना सोप्या भाषेत म्हणूया छान आशीर्वाद देण्यासाठी वापरलेली ऊर्जा म्हणजे तीच ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा. मग याला रेकी असं नाव का पडलं तर ह्या टेक्निक ज्या आपण शिकवत आहे ह्या डॉक्टर मिकाऊ उसी यांनी अथर्व वेदासह च्या ऊर्जेसह पुन्हा हीच ऊर्जा गौतम बुद्धांच्या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी बुद्धांबद्दल ऐकून डॉक्टर मिकाऊ उसी मास्टरजी, रेकी ग्रँडमास्टरजी यांना कुतूहल निर्माण झालं होतं. कुठे जपानमध्ये की काय आहे ही ऊर्जा, कसं काय हे दुरुस्त करू शकतात, एखाद्या व्यक्तीला कसं हील करू शकतात, एखाद्याचा कुठलाही प्रश्न असू दे. तेव्हा आरोग्याचा प्रश्न हा मोठा होता. काय तर कसं हील करू शकतात, कसं हे सामर्थ्य आहे, तर हे मी शिकावं किंवा याबद्दल जाणून घ्यावं असं यांनी डॉक्टरांनी केलं आणि ते भारतामध्ये आले. त्यांनी या सर्व ग्रंथांचा अभ्यास केला. नालंदा विद्यापीठातून ती परमिशन घेतली की मला बुद्धांचे जे जे काही ग्रंथ आहेत किंवा जे जे काही लिखाण आहे याच्या कॉपीज मिळाव्यात. आणि मग त्यांनी ते घेऊन गेले आणि तेथे त्यांनी शोध घेतला, ध्यानधारणा केली, अनेक साऱ्या गोष्टी केल्या आणि पुन्हा त्या गोष्टीमध्ये काही बदल केले. थोडेसे बदल कशामध्ये केले तर टेक्निक मध्ये केले. पुन्हा मी तो शब्द वापरते. टेक्निक म्हणजे काय तर पद्धती. कळलं आहे, ऊर्जेमध्ये नाही. कारण ऊर्जा कुठं आहे तर ऊर्जा ही एकच आहे. जी भारतात होती ती जपानमध्ये होती, तीच रशियामध्ये आहे, ती चीनमध्ये आहे. प्रत्येक खंडामध्ये तीच ऊर्जा आहे. परंतु जपानवरून पुन्हा आपल्या भारतामध्ये आलेली ही पद्धती, माझा शब्द काय पद्धती, तर ही पद्धती जपानमध्ये याला रे आणि की असं नाव दिलं आहे. तर त्यांचा सुद्धा या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतो आहे तर आतील ऊर्जा, प्रकाश, प्राणशक्ती. याच प्राणशक्ती सोबत, याच ऊर्जेसोबत एकरूप व्हा आणि स्वतःच सामर्थ्य ओळखा. मग आपल्या भारतामध्ये याला आपण काय म्हणूया तर आपल्या आतली धून म्हणतो, माझ्या आतील शब्द म्हणतो, माझ्या आतील प्रकाश म्हणतो, माझा प्राणा म्हणतो, प्राणशक्ती म्हणतो, प्राण ऊर्जा म्हणतो, ऊर्जा सोर्स म्हणतो, ऊर्जा स्तोत्र म्हणतो, काय काय म्हणतो आपण. आणि पुन्हा सोप्या भाषेमध्ये म्हणतो माझ्या आतलं देवत्व. मग हे देवत्व म्हणजे काय तर हे देवत्व म्हणजे या
सृष्टीमध्ये काय आहे तर पंचतत्व आहे. सृष्टीमध्ये असलेले पंचतत्व तेच या शरीरामध्ये आहे. त्याच ब्रह्मांडामध्ये असलेलं पंचतत्व, त्या पंचतत्वापासून निर्माण झालेलं हे शरीर. ब्रह्मांड विश्व स्वरूपात, विश्व अनंत मोठं मोठं, केवढं मोठं आपण मोजू नाही शकत, आणि त्याचं एक सूक्ष्म स्वरूप आपण. पण तरीही आपण एक सूक्ष्म स्वरूप आहोत ना. मग आपण त्यापेक्षा वेगळं आहोत का? नाही. मग तेथे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर जर आपण पुरेपूर केला तर आपल्याला आपल्या क्षमता किती आहेत हे समजणार. आणि म्हणून मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपण जेव्हा जोडतो तेव्हा आपल्या क्षमतांचा विकास होतो. मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऊर्जा ग्रहण करतो. मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करतो आणि ही घेतलेली ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि व्यक्तिमत्व विकासासाठी, आपल्या आर्थिक विकासासाठी, प्रत्येक आयुष्याच्या आयामासाठी, प्रत्येक प्रश्नासाठी कशी वापरावी हे टेक्निक आपण शिकतो. आणि हे शिकल्यामुळे आपण सामर्थ्यवान होतो. आता आला प्रश्न तिथंच, मॅडम कसं बरं सामर्थ्यवान होऊया? तर आपण आता एक एक प्रश्न घेऊया नक्कीच सगळ्यांचा. तर मग खरोखर आपल्याला सामर्थ्य म्हणजे काय? मी तुम्हाला विचारेल, सामर्थ्य म्हणजे काय? सामर्थ्यवान व्हा या शब्दाचा काय अर्थ असेल? एक कोणीतरी सांगा. सामर्थ्यवान व्हा या शब्दाचा अर्थ काय? ज्यांना नाही बोलायचं ना त्यांनी आपले माईक बंद ठेवा. हा, कोण सांगेल? सामर्थ्यवान व्हायचं म्हणजे तुम्हाला कुठल्या बाजूनी सामर्थ्यवान व्हायचं आहे? नक्कीच त्यावर आपण सेशन घेऊया. कॅपेबल व्हायचं. कशासाठी? त्याच्यासाठी आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी. ओके, आपलं उद्दिष्ट पूर्ण करायचं. येस. जसं की मला रेकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे मला वर न्यायचं आहे, त्याला चांगल्या प्रकारचा दर्जा द्यायचा आहे आणि खूप चांगलं त्याला म्हणजे मला घडवायचं आहे स्वतःला त्या रेकीमध्ये. खूप हे छान. उद्दिष्ट माझं असेल. ओके. स्वतःची मानसिक क्षमता वाढवायची. स्वतःची मानसिक क्षमता वाढवायची आहे, त्यासाठी सामर्थ्य हवं आहे. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जायचंय. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायचं आहे. येस. जयश्री गायकवाड बोला पटकन, तुमचा माईक वारंवार सुरू होत आहे. सगळ्या गोष्टीसाठी सामर्थ्यवान व्हायचंय. बर. त्यासाठी ओके, सगळ्या गोष्टीसाठी सामर्थ्यवान व्हायचं. आता माईक बंद करा. ओके. हा, पण तरी सामर्थ्यवान व्हायचंय म्हणजे काय? प्रत्येक वेळेला पॉझिटिव्हली विचार करून ओके, पुढे जाण्याचा. जोरात बोला श्रुती. प्रत्येक वेळेला पॉझिटिव्हली विचार करून पुढे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टीने मार्ग शोध. ओके, बोला वैशाली ताई. भाषेवर प्रभुत्व मिळावं यासाठी. भाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे, त्यासाठी सामर्थ्यवान व्हायचं आहे. ओके, आणखी? सकारात्मकता वाढवायसाठी सामर्थ्यवान व्हायचं. सकारात्मकता वाढवायसाठी सामर्थ्यवान व्हायचं. मग सामर्थ्यवान व्हायचं म्हणजे काय? म्हणजे आतल्या निगेटिव्हिटीवर मात करायची आणि सकारात्मक व्हायचं. यस, आतल्या निगेटिव्हिटीवर मात करायची आणि सकारात्मक व्हायचं आहे. म्हणजेच ओके, बोला कोमलताई.
सर्वांगीण विकासासाठी. ओके, सर्वांगीण विकासासाठी. स्वतः ताकदवार व्हायचं आहे. आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील तर त्याच्यासाठी पण आपण ताकदवार व्हायचं आहे आणि फिजिकली आणि मेंटली दोन्ही स्ट्रॉंग राहायचं आहे आणि आपल्या जबाबदारी पाडायच्या आहे. त्याच्यासाठी सामर्थ्यवान व्हायचं आहे. यस, फिजिकली, मेंटली. ओके मॅडम, बोला. सामर्थ्यवान होणे म्हणजे स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवणे विथ पॉझिटिव्ह थिंकिंग. यस. आपलं नाव? प्रणिता राजेश शिर्के. ओके प्रणिता, एकदम बरोबर. सामर्थ्यवान होणे म्हणजे काय, तर माझ्या प्रश्नाला, जोही काही माझा प्रश्न आहे त्याचा मार्ग कोण काढणार, त्यामधून मार्ग कोण काढणार? आपण स्वतः. मी. आपण स्वतः. आपण नाही, मी. म्हणा प्रणिता, कोण? मी. यस. मग माझ्या आयुष्यामध्ये एखादा प्रश्न आलेला आहे तर तो प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची? स्वतःची. यस, स्वतःची, माझी आहे ना. कारण जन्माला जेव्हा मी आले तेव्हा मी एकटाच आलो. यस, जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आपण एकटंच आलो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जाताना सुद्धा आपण एकटंच जातो. लोक तिथपर्यंत सोडून देतात आणि परत येतात ना. यस. आता हे काही निगेटिव्ह नाहीये बोलणं, लक्षात घ्या, ही आयुष्याची सत्यता आहे. मग या जन्माला येत असताना माझं भाग्य किंवा जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची, तो प्रश्न जर का माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर तो प्रश्न सोडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. मग कुठेतरी बोलीभाषेचा प्रश्न आला आहे. काही लोकांनी म्हटलं आहे, कोणी म्हटलं आहे माझं अस्तित्व टिकवायचं आहे, तो प्रश्न आला आहे. कोणाचा कुठला. ब्रह्मांडी ऊर्जा सोबत जेव्हा आपण जुडतो ना तेव्हा काय होते तर बघा, स्वतःमध्ये काय बरं बदल होतो आणि कसा बदल होतो हे मी तुम्हाला सांगते. आणि ब्रह्मांडी ऊर्जा रेकी आपण केव्हा शिकावी हे पण तुम्हाला सांगते. आता याचा अर्थ असा नाहीये की वेगळा काही विषय असेल तेव्हा ऊर्जेसोबत जुडू नये असं नाही आहे. तर हा एक सामर्थ्यवान व्हा, म्हणजे त्यामधला एक भाग, एक बघा. अनेक वेळा असं वाटतं की आता कोणाची तरी सोबत हवी आहे या प्रश्नाला तोंड देण्यासाठी, किंवा आता मी काय करू, आता माझ्या समोरचे सगळे मार्ग संपले आहेत, आता मी काय करू. कधी कधी मानसिक, कधी कधी शारीरिक, कधी कधी आर्थिक, कधी कधी नाते संबंधात, कधी यश अपयशाची भीती. आणि अनेक साऱ्या गोष्टी, जे प्रश्न आपण इथे बोलूच शकत नाही किंवा काही प्रश्न मलाही माहिती नसतील. अनेक वेळा असं वाटते आता मला कोण सोबत देणार आणि मला कोणीतरी सोबत द्यावी. मी तुम्हाला सगळ्यांना एक विचारते आहे, मला आयुष्यामध्ये आता कोणाची तरी गरज आहे आणि खरोखर असा प्रबळ हात सहारा देणारा किती लोकांना मिळालेला आहे आतापर्यंत? हो, मला गरज आहे आणि मला तेव्हाच मला सहारा मिळाला आणि मी त्या प्रसंगामधून बाहेर निघाले. बोला. आणि असे किती लोक आहेत, कोणी हात वर करत नाही आहेत, असे किती लोक आहेत आता आपल्यापैकी की जेव्हा मी संकटात होते, जेव्हा मला कोणाची तरी नितांत गरज होती ना, मात्र तेव्हा मी एकटे होते. असं कोण आहे? यस. आता किती लोकांनी हात वर केलाय बघा, आहे ना.
कारण मला संकटात असताना, मला दुःखामध्ये असताना, मी वेदनेमध्ये असताना, येस आता सगळ्यांचे व्हिडिओ सुरू होत आहेत माहितीये मला, एक एक जण व्हिडिओ सुरू करते, एक एक जण हात वर करते आहे. जेव्हा मला गरज होती तेव्हा मला अनेक वेळा असं झालं की मला खरंच मी एकटा पडलो, मी एकटे पडले. मला ना येथे कोणी समजून घेणारं नव्हतं, मला ऐकून घेणारं कोणी नव्हतं. मला माझ्या त्या संकटामधून असा अलगदपणे हात देऊन वर कोणीतरी ओढेल ना, असं कोणीतरी नव्हतं. आणि नाही, आज रोजी नवीन अनेक लोक आहेत त्यांना तरी असं वाटते नाही. आणि बघा आजचं सेशन खूप वेगळं आहे. मी पहिलेच सांगितलं होतं प्रत्येक सेशन खूप वेगळं असते. पण एक सांगू का, जेव्हा आपण एकटं असतो, जेव्हा तू दुःखात आहेस, जेव्हा तू वेदनेमध्ये आहेस आणि जेव्हा तुला असं वाटते की माझ्यामध्ये आता एकटेपणा आलेला आहे, आता मी कोणाला हाक मारू, आणि हाक मारल्यानंतर जेव्हा केव्हा तुला कोणाचे प्रतिसाद येत नाही किंवा तुला सहारा मिळत नाही, तेव्हा लक्षात घे, प्रत्येकाला सांगते आहे, मला सुद्धा, की आता ती वेळ आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होण्याची. तुझ्याच आतील क्षमतांचा तुला विकास करायचा आहे. तुझीच ताकद तुला ओळखून घ्यायची आहे. तुझी मनस्थिती कोणी समजून घेऊ शकत नाहीये ना, तर आता तू स्वतःला समजून घे. तुझ्या अपयशाचं कारण कोणी समजून घेऊ शकत नाहीये. तुला टेन्शन आलेलं आहे, वेदना होत आहेत, मनाला ताण येतो आहे, शरीराला ताण येतो आहे, हृदय दुःखानं पिळवळून निघालेलं आहे. अगदी शब्द शब्द असे वाटतात कधी कधी की कोण कुऱ्हाड मारते की काय, असा वेळ आहे. यस, अनेक साऱ्या गोष्टी आलेल्या मेसेज वरूनच तुम्हाला सांगते आहे, तुमच्याच वर सगळे सेशन आहेत. तर आता ती वेळ आहे की स्वतःला ओळखायची आहे, स्वतःसोबत एकरूप व्हायचं आहे, स्वतःतल्या देवत्वाला ओळखायचं आहे आणि स्वतःच सामर्थ्यवान व्हायचं आहे. जेव्हा आयुष्यामध्ये अशी कुठलीही वेळ येते, आपल्याला असं वाटते की आता मी हरलो आहे किंवा आता माझं कसं होणार, तेव्हा लक्षात घ्या, आता आपल्याला स्वतःच्या ऊर्जांचा, आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे आणि आता आपल्याला या ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं आहे. हीच ती वेळ आहे. समजून घ्या की मला आता ऊर्जेने निवडलेलं आहे. आता गेलं टेन्शन सगळ्यांचं. अनेक जणांना असं वाटत होतं की मॅडम माझा हा प्रश्न सॉल्व्ह होईल का, हा होईल का, हा होईल का. एक का रविवारचं सेशन मिस झालं, केवढे मला आज दिवसभराचे प्रश्न. आणि म्हणून आजच हा दुपारी 2 वाजता विषय निवडला की बघा, आपल्या आयुष्यामध्ये केवढाही प्रश्न असू देत, केवढाही असू देत, त्या प्रश्नाला उत्तर शोधण्याची आणि त्यामधून मार्ग काढण्याची जी क्षमता आहे ना, ही स्वतःमध्येच आहे. दुसरी व्यक्ती तुम्हाला सल्ला देऊ शकते, मार्ग काढून देऊ शकत नाही. मार्ग कोण काढणार? मीच काढणार. आता राहिला प्रश्न, मॅडम मग तुम्ही काय करणार आहे ना? मयुरी छान हसते. मयुरी मी काय करते ग? माईक ऑन कर. काय मॅम? मी काय करते मग? तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही जे आता प्रश्न विचारलं, तुमच्या बरोबर जुळल्यानंतरच तो हात मिळाला ना, तो शोल्डर देण्याचा, तो हात देण्याचं काम तुम्ही केलंय, सगळ्यात महत्वाचं काम. येस, बघा, तर आपण काय करतोय, पण मयुरी तुझा प्रश्न कोणी सोडवला? तो शोल्डर तुम्ही दिला आणि नंतर मी माझा स्वतःच सोडवला. यस, मला असं विचारायचं आहे की मयुरी, मला रिस्पेक्टची गरज नाही, आता सत्य सत्य सांग, तुझा प्रश्न ऊर्जेच्या माध्यमातून स्वतः तूच सोडवला की मी सोडवला? तू सोडवला ना. ऊर्जेच्या माध्यमातून हळूहळू माझे प्रश्न आपोआप सुटत गेले. जसं जसं मी पुढे जात गेले तसे तसे माझे प्रश्न सुटत गेले. यस, तुझ्यामध्ये ती ताकद होती ना तुझे प्रश्न सोडवण्याची. पण मॅडम तुम्ही माध्यम होता ना. पण मग नक्कीच नक्कीच, पण मग मयुरी ती ताकद कुठे होती? ती आतमध्ये होती, पण मी ओळखू शकले नाही दादा. यस, हेच महत्वाचं. जयश्रीताई, तुम्ही म्हणता तो खूप मोठा रिस्पेक्ट झाला, नकोय तेवढा. बघा मी तुम्हाला काय सांगते, तर बघा,
मी काय करते आहे तर ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपली ओळख करून देत आहे. मी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्याच आतील ऊर्जेची ओळख करून देते आहे. बस. आणि तुम्हाला हेच सांगते आहे की तुमच्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये सेम मी सुद्धा अनुभव घेतलाय. असं नाहीये की फक्त बोलते आहे, नाही. हे जे सगळं तुम्हाला सांगते ना, हे सगळं अनुभवातून आलेलं आहे. आणि अगदी जसं आता मयुरी बोलली तसंच आमचं सगळ्यांचा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे. हा अनुभव सांगतोय आम्हाला की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत आम्ही जोडलो ना, आणि ना आमच्याच मधल्या ऊर्जा आम्हाला समजल्या की मला जो मानसिक ताण आज आलेला आहे यामधून बाहेर निघण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर माझ्यामध्ये आहे. का तर मला माझी ओळख झाली आहे. मला शारीरिक वेदना आहेत, मोठ्या वेदना आहेत, पण मग त्यामधून मला बाहेर निघता येत नाही आहे. काही लोकांचं म्हणणं असते, मॅडम माझं हे पण बरं झालं पाहिजे, ते पण बरं झाले पाहिजे, मॅडम हे पण बरं झालं पाहिजे. हे मॅडमला नाही, स्वतःच्याच ऊर्जेची ओळख करायची आहे. स्वतःलाच सांगायचं आहे की मला काय काय बरं करायचं आहे. कारण मी तुम्हाला काय करणार आहे, मी माध्यम आहे तुम्हाला त्या ऊर्जेपर्यंत पोहोचवणे आणि तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव करून देणे. होऊ शकते मी जेवढ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर माझ्यासाठी, माझ्या प्रश्नांसाठी, तुमच्या एखाद्या गोष्टीसाठी करते किंवा सांगेल तुम्हाला, त्याही पेक्षा खूप जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या ऊर्जेसाठी स्वतः या ऊर्जेचा वापर करसाल. आणि अनेकांनी केला आहे. अनेक जण अगदी जे प्रश्न आपण विचारातही घेऊ शकत नव्हतो त्यांनी त्यांच्या आयुष्यातले तेवढे मोठमोठे प्रश्न या ऊर्जेच्या सहाय्याने सोडवले आहेत. पण तरीही राहिला प्रश्नच ना की तुम्ही हे प्रश्न सोडवतो म्हणता, मग ऊर्जेच्या सहाय्याने म्हणता, पण मग हे होते कसं, हा प्रश्न राहिलाच ना मुळात रोहिणी. यस, हा प्रश्न असाच राहिला. बघा, टेक्निक तर काही सेशन मध्ये शिकवले जाणार नाही पब्लिक सेशन मध्ये, कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा हा नियम आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर सिक्रेट ठेवायच्या असतात. यस, परंतु तुम्हाला एवढं सांगेल, अगदी त्या टोकापर्यंत नेऊन सांगेल की कशा प्रकारे ऊर्जेचा वापर करतो, पूर्ण सांगेल. जेवढं मला जिथपर्यंत जाता येते तेवढं पूर्ण. सगळ्यांना माहिती आहे की मॅडम तुम्ही खूप जास्त सांगता बरं या लाईव्ह सेशन मध्ये. तर बघा, खूप जास्त सांगता मॅडम तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये, पण जेवढं नियमामध्ये बसते तेवढं सगळं तुम्हाला सांगणार, कारण सेशन हे सगळं आपलं सगळ्यांसाठी आहे. बघा काय करतो आपण या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घ्यायला शिकतो. आताही तुम्ही घेतच आहात, नाही असं कधीच म्हटलं नाही मी. फक्त आज जे आपण 20-30% ही ऊर्जा घेतो आहे किंवा त्यापेक्षा थोडी आपण काही जास्त घेत असाल तर पण आपण ही मोठ्या प्रमाणात घ्यायला शिकणार आहे. या ऊर्जेचा आज रोजी वापर, मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतलेल्या ऊर्जेचा वापर मला कुठल्या गोष्टीसाठी करायचा आहे हे मी करणार. आणि हे करत असताना मी अगोदर काय करणार तर माझ्या शरीरामध्ये असलेले चक्र बॅलन्स करणार. चक्र बॅलन्स करणार आणि माझ्या शारीरिक व्याधींवर मी हळूहळू मात करेन. एका दिवशी होईल का ही प्रोसेस? थोडा वेळ लागेल ना, पण होईल, एवढं मात्र नक्की. हळूहळू म्हणजे काय तर मोठ्या गोष्टींसाठी मला आहेच आरोग्यशास्त्र, मेडिकल सायन्स आहेच माझ्यासाठी. डॉक्टरांकडे जाऊ शकते जर अचानक काही झालं तर, परंतु माझ्या शरीराची मी क्षमता, माझ्या शरीराची इम्युनिटी पॉवर मी वाढवणार आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करणार. सगळ्यात पहिले जे या ब्रह्मांडाने मला स्वतःसाठी दिलेलं आहे, सगळ्यात माझ्या मनशांतीवर कसं कार्य करायचं हे आपोआपच होणार. माझ्या शारीरिक क्षमता, मी एखादी गोष्ट करू शकत होते लहानपणी पण मध्ये मी विसरले, पुन्हा ती हिंमत माझ्यामध्ये आली आहे. मी 2 किलोमीटरही चालू शकत नव्हते, आता मी 20 किलोमीटर सहजतेने चालू शकते. मी एखादं छान बोलू शकत नव्हते, आता मी छान बोलते. मी माझा शब्द मांडू शकत नव्हते, आता मी तो मांडते. कोणी म्हटलं माझी भाषण शैली, काय बोलले मगा कोणीतरी, मला रेखीला छान प्रकारे व्यक्त करायचा इतरांसोबत, यस आता मी ते करू शकते. माझी मागणी एखादी नव्हती मागू शकत,
किंवा माझा शब्द नव्हती सांगू शकत, एखाद्याला नव्हती मला काय म्हणायचं ते सांगू शकत, पण आता मी ते करू शकते. म्हणजे काय, तर माझ्यामधली ती ऊर्जा मी वाढवली आहे. आजारपण असू दे त्याला दुरुस्त करायचं आहे, मानसिकता असू दे त्याला दुरुस्त करायचं असू दे. म्हणजे काय, तर बघा हा, ही ऊर्जा आहे, समजा एवढी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा वापर मी कशासाठी करायचा ते मी ठरवणार. मी म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? स्वतः. स्वतः. यस, आपण सगळेजण. बरं काय, जो जो मेडिटेशन करणार तो त्या त्या ऊर्जेचा वापर कुठे करायचा हे ठरवणार. यस, म्हणजे जर का तुमच्याजवळ काही रक्कम आहे तर ती रक्कम तुम्ही कशी वापरायची हे तुम्ही ठरवणार. त्याच प्रकारे आपण या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेणार, आपल्या सगळ्या गोष्टी ओके करणार, आपोआपच होणार. हा, हे होत असताना. कारण आता तुम्हाला ज्या लोकांना अनुभव आहे त्यांना माहिती आहे कशा प्रकारे मेडिटेशन आहे. तर सर्व शब्द, ऊर्जा आणि शब्द म्हणजेच काय, तर बघा, ऊर्जा ग्रहण करणार, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या व्यवस्थित त्याला अफर्मेशन मिळणार आणि मग एक 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 कार्य होत राहणार. माझ्या आर्थिकते संदर्भात प्रश्न आहे तर जग कशाला सोडवणार? बरोबर. माझा आर्थिकतेचा प्रश्न सोडवायला जग कशाला येणार किंवा बाहेरचे लोक मला का मदत करतील? मला गरज आहे मला बॅलन्स करायची, मला गरज आहे माझं स्थिरत्व टिकवण्याची, मला गरज आहे मी ते स्थिर करण्याची, आणि मी ते करणार. कसं करणार? तर मी ज्या प्रकारे ऊर्जेसोबत कनेक्ट होणार, ऊर्जेसोबत कनेक्ट झाल्यामुळे माझे जे चक्र बॅलन्स होणार. बघा, मी शास्त्रीय दृष्टिकोनातून शिकवते, अंधश्रद्धा बेंधश्रद्धा काहीच नाहीये, जे काही आहे ते सायन्स आहे. माझं चक्र बॅलन्स होणार, माझं स्थिरत्व येणार, माझ्या शब्दांवर, माझ्या बोलण्यावर माझा पण विश्वास असणार आणि माझ्यामधलं जे स्थिरत्व असणार, माझे निर्णय क्षमता योग्य येणार, माझ्यामधली हिम्मत वाढणार, माझे विशेष चक्र बॅलन्स झाल्यामुळे माझी वैचारिक क्षमता वाढणार, माझे निर्णय योग्य ठरणार आणि मी घेतलेले निर्णय योग्य ठरणार. आपोआप माझी आर्थिक स्थिती सुधारायला लागणार. या गोष्टीवर कोणाचा आक्षेप आहे मला सांगा? आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हेच गरजेचं आहे. यस. आता काही लोकांचा पुन्हा येईल प्रश्न, मॅडम मग काही लोक डिप्रेशन मध्ये जातात, नोकरी नाहीये, अमुक नाहीये, टमुक नाहीये, तेथे कसं सामर्थ्य टिकवायचं? तर बघा, संकट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप झालो आहे. तुमच्या माझ्या आयुष्यातले संकट सगळेचे सगळे संपले असं नाही म्हणणार मी असं म्हणते आहे की सामर्थ्यवान होणार. म्हणजेच काय, तर केवढंही मोठं संकट येऊ देत ना, काहीही होऊ देत, परंतु माझे चक्र बॅलन्स असल्यामुळे माझ्यावर त्या गोष्टीचा परिणाम इतर वेळी जेवढा व्हायचा तेवढा होणार नाही. जो परिणाम माझ्यावर झाला आहे, ठीक आहे, दुःखामध्ये मला काय दुःख होणार नाही का? एखादी गोष्ट झाली तर हो, मला पण दुःख होणार, पण त्या दुःखामधून मी किती वेळात बाहेर निघते हे जास्त महत्वाचं असते. टेन्शन आलं आहे एखाद्या गोष्टीचं, हो येणार, माणूस आहे ना आपण, येणार, पण आलेल्या संकटामधून, आलेल्या ढासळलेल्या मानसिकतेमधून, हिंमत हारलेली असते किंवा आणखी काही गोष्ट, तेव्हा मी किती वेळामध्ये त्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर निघून स्वतःला पुन्हा स्थिर करते हे महत्वाचं असते. काही लोकांचा दुःखाचा वेळ हा खूप मोठा असतो आणि त्या कालावधीमध्ये स्वतःचा ऑरा खूप ढासळलेला असतो, खूप तब्येत खराब होते, अनेक व्याधी मागे लागतात, माहिती आहे ना सगळ्यांना, एखाद्या संकटामध्ये, एखाद्या दुःखामध्ये. पण जेव्हा एक व्यक्ती ऊर्जेसोबत जोडलेली असते तेव्हा ती त्या दुःखामधून, त्या वेदनेमधून, त्या एकटेपणामधून किंवा आयुष्यामध्ये आलेल्या संकटामधून ती लवकरात लवकर बाहेर निघते. हे सामर्थ्य तिच्यामधलं वाढते. आणि हे कशामुळे होते? तर सेम मी सांगितलेलं आहे, ऊर्जा येत राहते, ऊर्जेचा सोर्स वाढलेला आहे, त्या ऊर्जेचा वापर आपण कुठं कशा प्रकारे करावा हे करण्याचं, हे समजून घेण्याचं पुन्हा सामर्थ्य स्वतःमध्ये येते, असं म्हणूया आपण. माझ्या ऊर्जेचा मी वापर कसा करावा हे मी समजून घेते आहे आणि म्हणून मी सामर्थ्यवान आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारू शकता.
काय प्रश्न? अरे वा, मी जास्त टेन्शन दिलं तुम्हाला. टेन्शन दिलं वैशाली ताई? हो म्हणताय तुम्ही. मॅडम रेखीमध्ये आल्यापासून टेन्शन राहिलंच. कोणाला काही प्रश्न आणि नाही म्हणजे सगळं समजलं. येस, खरंच आहे श्रुती. रेकीमध्ये आल्यापासून खरंच प्रश्न आहेत का? अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. आपल्यालाच आपल्या आतली ताकद सांगते आहे. अभ्यासामधला एखादा प्रश्न आहे, माझा अभ्यास होत नाहीये, मला सांगा, माझा अभ्यास किंवा माझी स्मरणशक्ती वाढवण्याची जबाबदारी कोणाची? माझी. यस मॅडम, मी अभ्यास केलेला माझ्या लक्षात राहत नाही, काय गरज आहे? करा छान मेडिटेशन. स्वतःची ऊर्जा छान वरच्या चक्रांपर्यंत पोहोचली ना की तुमची स्मरणशक्ती छान काम करायला लागते. हेच टेक्निक आहे. विचारा डॉक्टरांना. डॉक्टरांनाही विचारा आणि आपलं शास्त्रही बघा, अध्यात्मशास्त्रही बघा काय म्हणते, तर मानसशास्त्रही बघा काय म्हणते. तर हेच म्हणते मी, हेच सांगत असते जेव्हा जेव्हा मी कुठलंही सेशन घेते तेव्हा आरोग्यशास्त्र, मानसशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र तीनही शास्त्रांच्या एकत्रीकरणाने आपण छान सेशन घेत असतो. यस, तर आपण आता सर्वजण शेअर करूया. मी पण सांगते माझा पहिला अनुभव. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायच्या अगोदर माझ्यामध्ये अनेक गोष्टींचं सामर्थ्य नव्हतं की मी मला काय म्हणायचं आहे ना हे समोरच्याला तेवढ्या प्रभावीपणे सांगू शकत नव्हते. आता मला जे म्हणायचं आहे किंवा मला एखादी गोष्ट हवी आहे ते मला कशी मिळणार, ते ब्रह्मांड माझ्यासाठी कसं तयार करणार ना, हे टेक्निक मला आलेलं आहे, हे सामर्थ्य माझं वाढलं आहे. आणि आता कशाला, ते ग्रँड मास्टर झाल्यानंतर आपण जे बोलणार त्यासाठी हे ब्रह्मांड तयार असणार. मी जो शब्द ठेवणार, मी म्हणजे आपण सर्व, मी जो शब्द ठेवणार ना ते पूर्ण करण्याची जबाबदारी हे ब्रह्मांड घेणार, हा एक विश्वास आलेला आहे. आणि ना असेच अनेक गोष्टींची जबाबदारी या ब्रह्मांडाने आमची सगळ्यांची घेतली आहे ना. यस, आपण छोट्या छोट्या गोष्टी मागल्यात त्या अनेक अनेक पूर्ण होतात, मोठ्या मागून पाहिल्या त्या पण पूर्ण होतात. हो, तेच आहे. आपलं सामर्थ्य आपण वाढवलेलं आहे. ऊर्जेसोबत कनेक्ट होऊन कशा प्रकारे स्वतःच्या इच्छा पूर्ण करायचं हे टेक्निक शिकलो आहे पुन्हा, म्हणून ते सामर्थ्य स्वतःमध्ये आलेलं आहे. असंच नाही आलंय. या ऊर्जेसोबत एकरूप झाल्यानंतर आपोआप ते सामर्थ्य येतं की मला काय हवं आहे आणि ते कसं मिळवावं, याला लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतो आपण, मॅनिफेस्टेशन काय म्हणतो, काय काय म्हणतो, पण हे सगळं काय आहे तर ऊर्जेसोबत तुम्ही कनेक्ट असाल तरच ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याशिवाय नाही होत. कारण मी काय बोलावं, काय नाही बोलावं, काय वागावं, काय विचार करावा, या प्रत्येक गोष्टींवर माझं प्रभुत्व येतं. दुःख किती करावं, वेदना किती कराव्या, त्रागा किती करावा, राग किती करावा, एखाद्याचा द्वेष किती करावा, यावर नियंत्रण येतं. हो, द्वेषाची भावना येणार नाही का रेकी हिलर मध्ये? येईल ना, पण किती? या क्षणार्धामध्ये ते निघून जाईल. माफ कसं करावं, त्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत, अनेक साऱ्या नाही करता येत, ज्या सहजपणे करता येत नाही, त्या ऊर्जेसोबत जुळल्यानंतर आपल्याकडून सहजतेने होतात. अनेक वेळा अनेक जण म्हणतात मॅडम मला ना या व्यक्तीला बघावंही वाटायचं नाही, माझ्यामध्ये तिडक उठायची, मी त्या व्यक्तीला माफ केलं, ते सामर्थ्य कुठून आलं? आणि ते सामर्थ्य आल्यानंतर जे स्वतःमध्ये बदल होतात ना, जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बदल होतात ना, ऊर्जामय आयुष्य जगताना, त्याची कल्पना शब्दांमध्ये ते तुम्हाला वर्णन करूच शकत नाही, कोणीच नाही. खूप सुंदर, खूप छान. तर नक्कीच मी एकेकाला संधी देत आहे. बोला मयुरी.
आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी जेव्हापासून रेखीला जुडले रेखी बरोबर, तेव्हापासून मला आरोग्यावर आणि माझ्या स्वतःच्या स्टॅमिनावर प्रभुत्व मिळवता आलेलं आहे. आणि पहिले मी जे बोलायची ते पटकन मला व्यक्तही नव्हतं होता येत किंवा माझं म्हणणं समोरच्याला पटूनही नव्हतं सांगता येत. ते त्यांना नंतर पटायचं, पण मग ते मला मांडता येत नव्हतं. पण आज रेखीमध्ये आल्यामुळे मी हे सगळ्या प्रश्नांवर सोल्युशन मिळालेलं आहे मला. आणि आरोग्याच्या दृष्टीने तर खूप छान सोल्युशन मिळालेलं आहे. गेले 5 महिन्यापासून मी कुठलेच मेडिसिन्स खात नाहीये, म्हणून मला खूप आनंद होतोय. खूप छान, खूप मस्त. डेलीचे जे मेडिसिन सुरू होते ना, काही गोळ्या सुरू होते बीपीच्या, काही ऍसिडिटीच्या, थायरॉइडची पण आहे किंवा पचनासाठी होती माझी, हार्टच्या काही टॅबलेट्स होत्या, काही झोपेच्या गोळ्या होत्या. हे सगळ्या प्रकारच्या कुठलीच गोळी नाहीये, सगळ्या बंद झाल्या. ही क्षमता कोणामध्ये होती मयुरी? माझ्यामध्ये. येस, फक्त ऊर्जेसोबत जोडल्यामुळे त्या क्षमतेची मला ओळख झाली. आणि मला आता ऍसिडिटी पण नाही होत. मी साबुदाणा पण खाल्ला तरी नाही होत. मी 2 वर्षापासून कुठलेच कडधान्य खात नव्हते, काहीच खाऊ शकत नव्हते. रोजचं साधं जेवण केलं तरी ऍसिडिटी व्हायची, पण आता काहीच होत नाही. रेखीमध्ये आल्यामुळे सगळं आनंदी आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. जसं मॅडमनी सांगितलं, कधी राग येतो आणि कधी जातो एखाद्या व्यक्तीचं काही म्हणजे आपल्याला कळतच नाही. या व्यक्तीचा राग येतोय आणि ती आपल्या समोर आली तरी आपल्याला राग येतच नाही. त्यात आल्यानंतर आला तरी तो क्षणार्धात जातो, पहिले आपला टिकून राहतो. पण रेखीमध्ये जेव्हा आपण जुडतो तेव्हा आपल्या क्षणार्धात राग निघून जातो आणि एकदम टेन्शन फ्री लाईफ जगतो आपण. मला तर खूप छान वाटतं रेखीमध्ये आल्यापासून. एकदम टेन्शन फ्री आणि हॅपी आहे मी, खूप आनंदी आहे. सगळीकडे जसं मॅडम म्हणता आनंदी आनंदी दिसतो. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद मॅडम, ब्रह्मांडी ऊर्जाचे आणि तुमचे. खूप छान, खूप छान, मस्त. जे लोक बोलूच शकत नव्हते ते विशेष करून शेअरिंग करतात, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि आपल्याच आतमध्ये आहे, सगळं आपल्या आतमध्ये आहे. बस हेच वारंवार सांगायचं असतं. बोला लीनाताई. आत्मा नमस्ते मॅडम. म्हणजे माझा अनुभव वेगळाच आहे. रेकीमुळे मला खूप अनुभव आले, पण आता 1 आठवडा झाला, बरोबर आजचा 7वा दिवस आहे. माझे वडील अनंतात विलीन झाले एकादशीच्या दिवशी. आणि मी त्यांना रोज म्हणजे आई आणि वडील आणि मी असे आम्ही 3 जण राहतो. तर आई वडिलांना मी रोज रेकी द्यायची, रात्री मेडिटेशन वगैरे करून आणि रेकी द्यायची. त्यामुळे मी इतकी निश्चिंतपणे होती. आणि आता 1 आठवड्यापूर्वी त्यांना कफाचा त्रास झाला, ताप येऊन गेला बाबांना आणि कफ अति प्रमाणातच झालेला. आणि फक्त डॉक्टरना पण आम्ही दुपारी बोलवलं वगैरे, औषधं दिली, त्या दिवशी डोस दिला औषधाचा. पण त्यांची छाती खूपच भरली होती, त्यामुळे रात्री त्यांना पूर्ण श्वास घ्यायला तोंडाने श्वास घेत होते. पण असं मला अजिबात म्हणजे मी एवढं हे होती ना निश्चिंत, की मला भीती म्हणून वाटत नव्हती, की नाहीतर मी कोणाला फोन केला असता वगैरे. पण ह्या रेकीमुळे मी इतकी म्हणजे बाबांना माझ्याकडनं काय देता येईल, मी म्हणजे पिरॅमिड वगैरे हे सगळं मी करून त्यांना म्हणजे अगदी थोपटत वगैरे होती, त्यांना श्वास घ्यायला फक्त त्रास होत होता वगैरे. पण एक त्यांची वेळ आली होती, त्यांनी दिवस ठरवला होता एकादशीचा. आदल्या दिवशी पण ते सारखे मला फुल पॅन्ट घाल, फुल पॅन्ट घाल. मग त्या दिवशी त्यांनी फुल पॅन्ट घालायला लावलं. म्हणजे सगळं त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे केलं. आणि ह्याच्या आधी इतके हट्टी, आणि मग त्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची वगैरे. हट्ट म्हणजे लहान बाळ होते ते, आणि मी त्यांची आई झालेली. आणि पण ह्या रेकीच्या कोर्समुळे मी त्यांना सांभाळून मी सगळं करत होती. आणि म्हणजे मला काहीच वाटत नाही म्हणजे त्याचं. पण एक त्यांनी म्हणजे दिवस चांगला ठरवलेला एकादशीचा वगैरे, ते मी माझ्या मनाला आता खूप समजून घेतलंय. आणि म्हणजे मी एवढी सामर्थ्यवान झालंय, की जे होणार होतं ते झालं. आणि त्यांचं 84 एज होतं. आणि मध्ये त्यांना काही थोडं झालं तरी मी तुम्हाला सांगायची, मॅडम बाबांना रेकी द्या वगैरे असं. पण ते ह्या वेळेला तुम्ही पण नव्हता, म्हणजे ह्या 7 दिवसामध्ये. पण आता आम्हाला सगळे म्हणजे नातेवाईक म्हणतात, की त्यांनी त्यांचं ते एवढं ठरवलेलं आणि त्या ह्याच्यात ते गेले.
पण मला एक असं वाटतं की मी तिथे त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केला. रोज नियमित रेकी द्यायची वगैरे त्यांना झोपायच्या अगोदर वगैरे. आणि त्या दिवशी म्हणजे पूर्ण रात्रभर मी झोपली नाही. त्यांच्यासाठी जागी राहून त्यांना मध्ये पाणी देत होती. त्यांना श्वास दम लागत होता तर त्यांना थोपटत होती वगैरे. आणि पहाटे 5, 5:15 ते म्हणजे अनंतात विलीन झाले. तुम्ही फोन केला असता तरी उचलला असता ना? असं बाहेर होती म्हणजे काही फोनही नव्हती उचलू शकत, असं नाही ना? पण असं मॅडम मला ह्या वेळेला असं काहीच वाटलं नाही की ते जातील म्हणजे. म्हणजे बिलकुल असं वाटलं नाही. माझ्या घरातल्यांना पण कोणाला फोन नाही केला म्हणजे. काय झालं ना, एवढे चांगले होते. तुम्ही एनर्जी दिल्यामुळे आहे ना, त्यांना वेदना मुक्त ते गेले. वेदना नाही झाल्या ना त्यांना. वारंवार तुम्ही काय पाहिलं, त्यांच्या वेदना पाहिल्या होत्या. ओके. एनर्जीमुळे काय झाल्या तर त्यांना जायचं तर श्वास आपण लिहून आणलेले आहेत. एखाद्याचं जन्म आणि मरण बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये नाहीये. ओके. हे आपण पहिलेच सांगत असतो. परंतु त्यांना जायचंच होतं. तुम्हाला याकरिता तुम्ही रिलॅक्स होते की ते वेदनामुक्त होते. या अगोदर तुम्ही मला जेव्हा जेव्हा फोन करायचे ना, तेव्हा तेव्हा त्यांना प्रचंड वेदना व्हायच्या. बरोबर आहे? फक्त मला तेच मॅडम राहून राहून प्रश्न येतो की मी का नाही फोन केला. घरातल्यांना पण नाही विचारलं की बघा, कदाचित तुम्ही सगळ्यांना फोन केला असता, गडबड झाली असती. त्या सोलचा जो पुढचा प्रवास असतो ना, शेवटचे काही वेळ, तो ना डिस्टर्ब नसते करायचा. खरं म्हणजे शांतपणे जाऊ द्यायचं असतं. जर आता 84 वर्षाचं वय आहे, या वेळेस कसं असते, जाताना शांतपणे जाऊ द्यायचं असतं. खरं तर इंजेक्शन देऊ दे, टोचू दे, काही करू दे, त्या शरीराला पण वेदना झाल्या ना की एक त्यांचं जे लागलेलं असते ना ध्यानवर, ते लागू द्यायचं असतं. तर उलट तुमच्याकडून जे झालंय ना ते योग्य झालेलं आहे. आणि एकादशीच्या दिवशी येस. तुम्ही जेव्हा ना ग्रँड मास्टरला येसाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे यार लीना, तुझ्याकडून तर हे सगळं करून घेतलं गेलं. किती शांतता त्यांना हवी होती, ती तुम्हाला ऊर्जेनी ती क्षमता दिली की हो ती शांतता. आणि ना तुम्ही घाबरला नाहीत. जर तुम्ही घाबरला असता तर तुम्ही सगळ्यांना फोन केले असते. मॅडम मी अजिबात नाही घाबरली. येस. एवढंच नव्हे तर त्यांना वेदना नाही झाल्या. वेदना झाल्या असत्या तरी तुम्ही घाबरल्या असत्या, परंतु तुम्ही ऊर्जा देत असल्यामुळे त्यांना वेदना नाही झाल्या. ते शांतपणे गेलेत. उलट असाच प्रवास होणं खूप गरजेचा असतो. शेवटी सोलला शरीर सोडत असताना अशीच शांतता हवी असते आणि ती तुम्ही दिलीत. उलट स्वतःचीच पाठ थोपतात की हो मी गडबड न करता खूप शांत राहिले. आभार माना. उलट तुमचे वडील सुद्धा उलट तुम्हाला म्हणत असतील, किती एक ज्या ठिकाणी ती एनर्जी असेल, ऊर्जा स्वरूपात तुम्हाला म्हणत असतील की माझ्या पुढच्या प्रवासासाठी तू मला सोबत दिली आहे. जेव्हा तुम्ही पुढचे सेशन करसाल ना आता, तेव्हा खरं तर लाईव्ह सेशन मध्ये बोलण्याचा हा विषय नाहीये. तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील की का तुमच्याकडून असं झालं, आणि तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल की हो. ओके. खूप छान. नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती मिळू देत आणि पुढचा प्रवास त्यांचा सहजतेने सोपा होऊ देत. अशीच प्रार्थना करूया. छान तुम्हाला शिकवलंय मी 3rd डिग्री मध्ये. त्या प्रकारे प्रार्थना करा आणि त्यांना एनर्जी द्या. कॅन्डल लावा त्यांच्यासाठी. ओके. आपल्या आपल्या विधीप्रमाणे जे काय असेल ते, दिवा, कॅन्डल, जे काय असेल ते. खूप छान. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अश्विनी. अश्विनी. कोणीतरी मी टाईप केलेला आहे अश्विनी. ओके. लेफ्ट झाले असतील. अच्छा. तर मग आणखी कोणाला शेअरिंग करायची आहे? मॅडम मला एक प्रश्न होता. बोला. म्हणजे मेडिटेशन करताना असं डोकं असं दुखल्यासारखं वाटते आणि मनामध्ये असे वेगळेच विचार चालू राहते. असे म्हणजे मेडिटेशन करताना असं ध्यानस्थ नाही होऊन राहिलेलं आहे. असं किती म्हणजे दिवस झाले तुम्ही मेडिटेशन करत आहात? 5 मेडिटेशन झाले माझे ते फर्स्ट थांबा ना डिग्री. मग थोडस, वाट बघा ना. विचार पूर्णपणे बंद कोणाचेच होत नसतात. सर्वांनाच विचार येतात मेडिटेशन करताना. येतात आणि निघून जातात. तुम्ही विचारांकडे कशाला लक्ष देता? अफर्मेशन कडे लक्ष द्या. ओके. होतच असं सुरुवातीला आणि होतात अशा गोष्टी. फार काही विशेष नाहीये ते. काळजी करू नका. हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. विचारांची संख्या पण कमी होते हळूहळू.
सुरुवातीला येत असतात जास्त विचार. हं? आणि राहिला डोक्याचा प्रश्न तर जड होतच असतो. काळजी करू नका. जे जे होते ते ते होऊ द्या. बस सध्या ह्यांना फक्त घेण्याच्या भूमिकेत राहा. जे होते आहे त्याचा स्वीकाराचा भाव ठेवा. ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण सगळेजण गेलेलो आहोत. असं एकही जण नाहीये की यामधून गेलेलं नाहीये. संयम ठेवा. ओके. आणि मेडिटेशन करताना असं टेकून बसलं, जसं भिंतीला वगैरे टेकून बसलेलं चालते की नाही, तुम्ही फक्त उशी घ्या खाली, आपल्या थोडस पाठीपर्यंतच घ्या, थोडीशी खाली. ओके. कोणाला विचारूया मी आता? नवे लोक. अच्छा, स्वयंप्रभा. अगदी नवे लोक निवडेल मी 2. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. म्हणजे मी आता 8 मेडिटेशन केले 4 दिवसापासून. रोज 1 पिरॅमिड, 2 पॉवर वॉल आणि 2 किंवा 3 रेकी मेडिटेशन करते. तर मला म्हणजे आधी काहीच म्हणजे असं काहीच मार्ग दिसत नव्हता आता काय करायचं म्हणजे. तर आता मी एकदम नॉर्मली म्हणजे मी जशी नॉर्मल होती तेव्हा तशी एकदम व्यवस्थित अभ्यास करते. माझं हँडरायटिंग व्यवस्थित येतं आणि मेडिटेशन करताना पण माझं ध्यान लागतं, सर्व लक्षात राहतं, माझी एनर्जी पण वाढली आहे शरीराची. आणि जेव्हा पण म्हणजे मला बरं नाही ना वाटत, तसं गोळी घेतो आपण, तसं मी मेडिटेशन करते आणि मला लगेच बरं वाटतं. आणि म्हणजे माझ्यात सामर्थ्य, ती क्षमता होती. माझं हँडरायटिंग म्हणजे अजिबात मला हाताने असं लगेच दुखायला लागायचा हात लिहिताना. तर आता मी जसं नॉर्मल व्यक्ती, मी जेव्हा नॉर्मल होती तेव्हा जसं लिहायची तसं किती पण पेजेस लिहिते, मला काहीच वाटत नाही. आणि एकदम म्हणजे जेव्हा पण मेडिटेशन करते ना मला एकदम नॉर्मल असं छान वाटतं. आणि थोडं बरं नाही वाटलं का असं वाटतंय की बरं नाही वाटत, लगेच मी मेडिटेशन करते. असं म्हणजे आता सवयच झाली तशी. येस. आणि खरं म्हणजे ना ताई, आपण होतो नाही म्हणूया ना, नॉर्मलच आहोत. कुठं काय झालंय कधीच. आपण नॉर्मलच आहोत. ठीक आहे, थोडीशी तब्येत कमी जास्त होतेच आहे प्रत्येकाची. ओके. फक्त आपली ताकद तेव्हा नव्हती, आता आपण ऊर्जेसोबत जुडल्या स्वतःला बाहेर काढण्याची. येस. आणि आता ठरव स्वतःला की मी एका तासात किती पेज लिहू शकली पाहिजे. दे स्वतःला टार्गेट. ओके. आणि मॅम मी मेडिटेशन झाल्यानंतर असं डोळ्यांवर हात ठेवले का मला आज्ञाचक्राच्या इथं डार्क ब्ल्यू असा प्रकाश दिसतो. असं म्हणजे जेव्हा पहिलं मेडिटेशन केलं ना तेव्हापासूनच मला असंच होतं. इतर वेळेस असं डोळ्यांवर हात ठेवलं ना मग नाही दिसत, पण मेडिटेशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही डोळ्यांवर हात ठेवला सांगता ना तेव्हा असं ब्ल्यू प्रकाश दिसतो आज्ञाचक्राच्या इथे. बहुत बढिया. खूप छान. मस्त. राहिलेलं आपलं सगळं टार्गेट आहे ना, पूर्ण होणार आहे. काय आपलं स्वप्न प्रत्येक पूर्ण होणार आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता माझ्या स्वतः. येस. खूप छान. मस्त. नवे चेहरे शोधणार आहे मी, अगदी नवे चेहरे. ज्ञानेश्वर दादा आजपर्यंत शेअरिंग केलं नाहीये, कधीच नाही. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. पॉझिटिव्ह एनर्जी वाढली आणि कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य वाढलंय म्हणजे. आणि मानसिक त्रास कमी झाला लोकांपासून जो व्हायचा तो आता वाटत नाही मनाला. त्याचं काही दुःख आणि काही वाटत नाही. ही क्षमता कोणामध्ये होती बाहेर निघण्याची? माझ्यातच होती आणि मी आता ओळखली. याच्यातून आपल्या क्षमतांचा आपण पूर्ण वापर करूया. धन्यवाद. खूप छान. हा, मी नवीन चेहरे शोधणार आहे. बरोबर. बोला सायली. सायली नार. माईक ऑन, माईक ऑन, माईक ऑन, माईक ऑन. आत्मा नमस्ते मॅडम. मी इथे यायच्या आधी पूर्ण निगेटिव्ह होती प्रत्येक गोष्टीने. आज मी स्वतःहून कॉन्फिडन्स पूर्वक सांगू शकते की माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आहे. प्रत्येक गोष्टीत मी म्हटलं की हे होणार नाही, मला बोलता नाही येत मॅडम. आणि थँक्यू मॅडम तुम्हाला. थँक्यू. मला नाही आता बोलता नाही येत पण थँक्यू तुम्हाला, मी थँक्यू बोलतो.
शब्दांच्या पलीकडच्या भावना. येस येस. खूप छान, खूप छान. नक्कीच. अमिषा. मॅम मला वाटलंच होतं तुम्ही माझं नाव घेणार आता. मी तुमचं नाव घ्यावं यासाठी तुम्ही आतून बोलत होता म्हणून ते नाव घेतलं. मॅम मी रेकी जॉईन करायच्या आधी मला खूप विचार यायचे. खूप काही थोडंसं झालं तरी मला असं वाटायचं असं झालं तर काय होणार, मग हे होणार तसं होणार, मी खूप वाईट विचार करायचे. पण आता असं वाटतंय की झालं तर होऊ दे ना, बघूया नंतर काय होतं ते. असं म्हणजे नेगेटिव्ह विचार करायला गेला की तिथेच तो कट होतो, बघूया ना काही होणार नाही असं. म्हणजे पॉझिटिव्ह खूप झाले, विचार कमी झाले आणि असं म्हणजे सॅडनेस खूप यायचा, तो आता कमी झालाय. खूप छान. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा असा आनंद वाटतोय मध्ये मध्ये. असं म्हणजे मी खूप नेगेटिव्ह होते आधी, खूप नेगेटिव्ह विचार करायचे, आता कमी झाले, खूप विचार कमी झाले. खूप मस्त, खूप छान, खूप छान. आपल्यामध्ये सामर्थ्य होतं, हो ना अमिषा डॉक्टर? हो. माझ्या विचारांवर नियंत्रण आणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये होतं? माझ्यामध्ये. माझ्यामध्येच होतं. फक्त ती आपण ओळखलीच नव्हती ऊर्जा. खूप छान. आता इथं कोणीतरी दिसलं, योगेश. खूप बरं वाटलं मॅडम. मेडिटेशन करताना खूप चांगलं वाटतं, हलकं वाटतं. आणि अभ्यासात पण लक्ष लागायला लागलं. अच्छा, अशी कोणती क्षमता आहे की मला असं वाटतं आता मी ते करू शकतो? खरं म्हणजे आता जे मी म्युझिक करतोय तर त्याचा हाय नोटचं हे असतं, प्रॅक्टिस असते, तर ते होतंय, हळूहळू होतंय. बहुत बढिया, खूप छान. आणि ही करण्याची क्षमता माझ्यामध्येच होती. ओके, यस. फक्त मी आता पुन्हा त्यासोबत अजून करेन. येस, खूप छान. ओके, एक एक जण येत आहे आता, एक एक चेहरा व्हिडिओ ओपन करत आहे. हा बोला सारिका. ज्याला बोलायचं ते हँड रेज करा. हा चला, मग मला सेशन थांबवायचं पुढच्या 5 मिनिटामध्ये. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. अनुभव सांगायचा आता, माझे तर खूप अनुभव आहेत, मी प्रत्येक वेळी शेअरिंग करते, पण जस्ट आजचाच एक अनुभव सांगायचा होता मला. मला एक रेखी देण्यासाठी बाहेरून फोन आला होता. म्हणजे माझा व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकलेला होता ना, त्यांनी तो बघितला आणि त्यांच्या भावासाठी रेखी द्यायला सांगितली होती नोकरीसाठी. त्यांना कंपनीत अप्लाय केलेलं त्यांनी, पण त्यांना मिळत नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही मला रेखी द्या, माझ्या भावासाठी, भावाला रेखी द्या. मग मी 15 दिवसापूर्वी रेखी दिली होती तुम्ही सांगितलेली त्या पद्धतीने. आणि आज त्यांचा 5 वाजता मला फोन आला की त्यांना जॉब लागला. मेसेज बघितला का? काय काय वाटलं मग तुम्हाला? काय वाटलं मग तुम्हाला? खूप आनंद आणि कॉन्फिडन्स तर एवढा आला ना की बस. म्हणजे मी आधी फक्त घरातल्यांना, असं घरातच चालवतं ना रेखीचं सगळं, जवळच्या लोकांना वगैरे देत होते. पण आता बाहेर म्हणजे बाहेरून मला कॉल आला आणि मी रेखी दिली आणि ती सक्सेस झाली. इतका आनंद झाला, इतका कॉन्फिडन्स आला ना की बस. मी जे मागणार ते ते करण्यासाठी ब्रह्मांड मला ऊर्जा देणार. मी जे बोलणार ते होणार. आता म्हणजे मी दुसऱ्यांसाठी पण करायला लागले आणि यश मिळायला लागलंय मला त्यात. खूप छान. येस, असेच प्युअर सोल राहा, इतरांसाठी चांगलं कार्य करा. नक्कीच तुम्हाला खूप जास्त चांगल्या प्रमाणात ऊर्जा मदत करणार. आणि एक ग्रँड मास्टर्स म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या, तुमचे बंधनं तुम्ही त्यामध्ये चाला. नक्कीच सगळ्याच गोष्टी छान छान होणार. आनंदी आनंद सर्वीकडे. काय सामर्थ्य वाढलं आहे सारिका, जे रेकीमध्ये यायच्या अगोदर आपण करू शकत नव्हतो आणि आता करू शकतोय, असं काय आहे? काय आहे असं? मेडिटेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग खूप वाढलंय. खूप छान, खूप छान. ओके, बोला ज्योती. जोडीने बसल्यात हे. हॅलो.
हॅलो. आत्मा नमस्ते मॅडम. हॅलो. हा बोला. ऐका ना, आम्ही आता ट्रिपला तिथे पॉवर बॉल घेतला. आम्ही 9 जणी आहोत. सगळ्यांना सांग वगैरे. तर इतका सुंदर पॉवर बॉल झाला. सगळ्यांना खूप छान आवडलं. सगळी माहिती आणि सगळे लाईव्ह होते आता. आम्ही 9 जणी. अरे वा. जावा नंदा वगैरे असं सगळे. मग सगळ्या जावा नंदा आता पुढच्या बॅचला ऍड करा हा. नक्की नक्की सगळं होणार आहे. आणि सगळे आणि करणार आहे मेडिटेशन. खूप छान. तुमची सुद्धा चला फॅमिली ना. रेकीमय फॅमिली करा. हो हो मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बघा तिघी जावा जावा सोबत रेकी शिकत आहेत. असे लकी कुटुंब, असे लकी लोक फक्त आणि फक्त एनर्जी सोबतच जोडू शकतात. ओके. जेवढ्या नंदा असतील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा एक नियम आहे की जो कोणी नणंदला जोडणार आहे त्याला एक गिफ्ट मिळणार आहे. मनी प्लांट. बघूया आता कोण कोण किती किती नंदांना ऊर्जेला जोडत आहे. तर याचाही एक नियम आहे. तो का तर हो. विशेष आहे की नंदांपर्यंत लवकर चांगल्या गोष्टी कोणी पाठवत नाही. तर त्या नात्याला एक त्या नात्यामध्ये ते प्रेम, तो गोडवा निर्माण व्हावा त्यासाठी आपण ते देत असतो. बाकी कधी कोणाला कोणतं रिश्वत दिल्यात आलेली नाही. हे पण सगळ्यांना माहिती आहे. 1 रुपयाची जाहिरात पण नाहीये. पण खूप छान. नक्कीच. अच्छा, मी विचारत होती की असं काय आहे की जे रेकीला यायच्या अगोदर नव्हतं आणि आता आहे. असं काय सामर्थ्य आपल्यामध्ये आलेलं आहे? आनंदी खूप आनंद. आनंदी आनंद सगळीकडे आणि सगळ्यांना खूप म्हणजे खूप छान वाटतंय सगळ्यांना. आता तर काही म्हणजे सोबत नव्हत्या आणि काही आज अचानक आल्या, मग त्यांना सांगत होतो माहिती वगैरे. सांगितलं एक छोटस मेडिटेशन करू, पॉवर बॉल. मग त्यांना पण ती एनर्जी वगैरे जाणवली. त्यांनी अजून काहीच म्हणजे हे नाही, अॅट्युमेंट वगैरे काहीच नाही घेतलंय. आज पहिल्यांदा ऐकताय ते सगळं आणि पहिल्यांदा मेडिटेशन केलं त्यांनी. खूप म्हणजे खूप सुंदर वाटलं त्यांना आणि खूप छान अनुभव आला की खरंच होऊ शकतं आणि होतंय. किती म्हणजे एवढी पॉवर आहे आपल्यात. तर ती आपण म्हणजे ओळखण्याची जी टॅक्ट किंवा जे आहे ना, तर ते या थ्रू कळतंय आपल्याला आणि आपण येस. करायला पाहिजे असं. थँक्यू. थँक्यू ज्योती. थँक्यू. खूप धन्यवाद. अच्छा, तर ज्योती म्हणतात तसंच आपल्याला कोणाकोणाला असं वाटते की माझ्यामध्ये ऊर्जा आहे की नाही हे बघायचं आहे. नवीन लोक कोण कोण आहे? आमच्यामध्ये रेकी ऊर्जा आहे का की नाही आहे हे बघायचं आहे. आहे. मला पण वाटते मॅडम. आहे. अच्छा, बघावं बघावं परीक्षा घ्यावी असं कोणाकोणाला वाटते? मला मला मॅडम. ओके ओके ओके. मला पण. बरं बरं. नक्कीच. चला. तर असं ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आणत असते. काय काय सांगावं, किती किती बोलावं आणि जर काय आता शेअरिंग घ्यायला लागले ना, तर खरोखर वेळ म्हणजे केव्हा जाईल आपलाही आपल्याला समजणार नाही. सगळ्यांचा अनुभव आहे नेहमीचा आणि आपलं सेशन खूप मोठं होऊन जातं. मग नवीन लोकांना 2 तास 3 तास बसणं कठीण जातं. म्हणून आजकाल आपण थोडं शेअरिंग छोटं घेत असतो. 2-3 लोकांचं घेत असतो आणि सेशनच घेत असतो फक्त. तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना शेअरिंगला वेळ मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांचे स्पेशल व्हिडिओ देणार आहे. मला माफ करा, सगळ्यांना शेअरिंग करायचं आहे पण आपण तेवढं शेअरिंग नाही घेऊ शकत. वेळेचा अभाव असतो. पण बघा, आपण आता ना आपल्यामध्ये ही ऊर्जा आहे का यासाठी छान पॉवर बॉल करणार आहे. ओके. सगळे नवीन सदस्य. पण त्या अगोदर आपण रेकॉर्डिंग थांबूया. तर अगोदर आपण आत्मा नमस्ते करूया. सर्व युट्यूबवर सेशन बघत असणाऱ्या सन्माननीय सदस्यांना मनापासून आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आणि तुम्हाला सुद्धा आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. कॉन्फिडन्स वाढलेला आहे मॅडम. निगेटिव्हिटी कमी झालेली आहे. खूप छान वाटते. आनंदी आनंद सगळीकडे. खूप छान. खूप छान. मस्त. चला. ओके.
मी सर्व सन्माननीय सदस्यांना सर्वांना विनंती करेन, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, रेकी सोबत जुडा, स्वतःला सामर्थ्यवान करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये असाच सकारात्मक बदल घडवून आणा. आमच्या आयुष्यात आलेला आहे अनुभव तुम्हाला सुद्धा येणार. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल, जशी आमच्या आयुष्यात आलेली आहे. खूप धन्यवाद सर्वांना, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. नवीन बॅच सुरू होत आहे उद्यापासून, तरी सगळ्यांचं स्वागत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर, नंबरवर क्लिक करा, लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते.